पण बघताय किती वास येतोय. हो. तर मला सांगा घरात आजी काय त्रास काय होतो तुम्हाला याचा? बघा इथं ना वासाने ना खोकला येतोय, सर्दी होते आणि नेहमी आजार पण चालू आहे. माथ्यात जाड आहे. बरोबर. काय एवढे तर बोलवायला पण आम्ही प्रत्येकाला सांभाळून घेत गेलो. ऐकलं का भाऊ? ते आता आमच्या नवरा बायको जात होतो, नवरा बायको आम्ही दोघं जात होतो हॉटेलमध्ये पण सांगायला, हा. तिथे खाली पण सांगितलं तरी पण ती हा. लोक ऐकत नव्हते. हम्म. मग आता आम्ही त्रास काढून शेवटी बिचारे गेले वैतागून. सांगा. म्हणजे वारले ते. अरे बापरे. सगळं त्यांची कहाणी त्यांना सांगून स्वतःची कळकळ सांगून सांगून तो माणूस बिचारा वर गेला. सोसायटीचं जागा आहे इकडे कव्हर करून ही इथून मग एक्साइज डिपार्टमेंटने यांना परवानगी कशी काय दिली? नाही ते सर्व पैसे देऊन संपतात. काय नाही काय नाही, तुम्ही enjoy करा. तुमचं काय problem नाही. त्यांच्यावरती केलं. ही डेलिव्हरीच नाही. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. विरार पूर्वेला किनारा बार अँड रेस्टॉरंट आहे. असं म्हटलं जातं की शेट्टी लॉबी गरम आणि मराठी माणसाचं मरण, अशी काहीशी ही बातमी आहे. वसई विरार शहरामध्ये सब रजिस्ट्रार कशा प्रकारे काम करत असतात हे टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने नेहमीच आपण लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. खरं तर शेट्टी लॉबी जी आहे ती आता गरम झालेली आहे. ही शेट्टी लॉबी कुठेतरी अधिकाऱ्यांचे खिसे गरम करते आणि आपल्या पदरात पाहिजे तसे नियम घालून घेते. साई रॉयल संकुल नावाची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये जवळजवळ शेकडो रहिवासी राहतात, परंतु या हॉटेलमुळे आता कुठेतरी या रहिवाशांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. इतकंच नाही तर या इमारतीतील एका रहिवाशाच्या या गोष्टीमुळे मृत्यू देखील झालेला आहे. वारंवार वसई विरार शहर महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून वारंवार वसईतील सब रजिस्ट्रारकडे तक्रार देऊन सुद्धा जर या रहिवाशांना न्याय मिळत नसेल तर यांनी करायचं काय? पाहूया या संदर्भातली टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी. भिंत घातलेली आणि हा बाहेरचा पॅसेज ते लोक वापरतात. आणि मग ही जागा ती जागा सोसायटीची नाही. सोसायटीची आहे. खाली ड्रेनेज लाईन गेलेली आहे. ड्रेनेज लाईन गेलेली आहे इथून. त्यांनी पूर्ण पॅक करून ठेवले. त्यांनी भरपूर दरवेळी हे चॉकअप होत असते आणि सारखं सोसायटीला ही ड्रेनेज आहे. ही याने म्युन्सिपाल्टीने हे केलेले होतं. त्यावेळी 30+ होतं, हा. काम करत होते. हा. 30+ असल्याने कारणाने त्यांनी थोडे दिवस काम बंद करायला सांगितलं, कारण आपलं नुकसान होणार. हो. मी नंतर ते करून देतो, पण 30+ होऊन गेल्यानंतर आता मला वाटतं 5-6 वर्ष झाली अजून ते करून देताना आम्ही सोसायटी हे बघतोय सर. तुमची इमारत किती जुनी आहे आता? आमच्या 2003 म्हणजे 21 वर्ष 22 वर्ष झाले तुमच्या सोसायटीत. 22 झाले त्या 10 वर्ष आम्ही हा त्रास सहन करतो आणि जेव्हापासून सोसायटी झाली तेव्हापासून ही भिंत तशीच आहे. तशीच आहे. बरं ही असं नाही की आम्ही ही भिंत आहे याला वारंवार प्रत्येक गोष्टीत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की ही तू जागा खाली कर खाली कर. हो. त्याच्यावर काय दुसरं ऑप्शन असेल तर आम्हाला दुसरं ऑप्शन सांग, आपण बसून एकत्र सगळ्या गोष्टी करूया. हो. पण अजूनही त्याची अरेरावीची तीच गोष्ट आहे. तो आमचं बोलणं ऐकतो, मैं करता हूं, मैं देखता हूं, मैं सोचता हूं, मैं आपसे बात करता हूं, हेच त्याचे प्रश्न आहेत. मला जरा पहिल्या माळावरचा पहिल्या माळावर हा पुढून पहिल्या माळा पूर्ण काय कुठे काय झालं काय गॅस म्हणजे हा इकडे एक रूम होता बरोबर आहे. दोन हा कोणाचं घर आहे? देवडेकर अच्छा. हा. वास येतो परत. अरे बापरे. मी पॅक केलाय सर्व कारण त्यांचा आता तुम्ही पण बघताय किती वास येतोय. हो. तर मला सांगा घरात आजी काय त्रास काय होतो तुम्हाला याचा? बघा इथं ना वासाने ना खोकला येतोय, सर्दी होते आणि नेहमी आजार पण चालू आहे. आणि नेहमी आता आणि लादी एवढी गरम होते ना उभा नाही राहत त्या लादीवरती. आपल्याला जाणवतोय गरम किती हीट आहे चालू आहे. माथ्यात जाड आहे. बरोबर. गरम आहे ना. आणि तुम्ही एवढे दिवस मला बोलायला पाहिजे होतं तुम्ही. घरात आल्यानंतरच हीट मारायला लागली. काय एवढे दिवस बोलवायला पण आम्ही प्रत्येकाला सांभाळून घेत गेलो. ऐकलं का भाऊ? ते आम्ही आता आमच्या दोघं नवरा बायको जात होतो, नवरा बायको आम्ही दोघं जात होतो हॉटेलमध्ये पण सांगायला, हा. तिथे खाली पण सांगितलं तरी पण ती लोक ऐकत नव्हते. मग आता आम्ही त्रास काढून शेवटी बिचारे गेले वैतागून. सांगा. म्हणजे वारले ते. अरे बापरे. सगळं त्यांची कहाणी त्यांना सांगून स्वतःची कळकळ सांगून सांगून तो माणूस बिचारा वर गेला. तरीही अजून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. तो करत नाही आम्ही सांगून सुद्धा. बरं ही आताची गोष्ट ही आता जे घडलेलं मराठा बरोबर उद्या सकाळी तोच प्रॉब्लेम इथे होणार आहे.
म्हणून आम्ही तुम्हाला परत दाखवतो की बाबा आम्ही तिच्याबरोबरच नाही भांडत आहोत. सोसायटीमध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रॉब्लेम आहेत. तर हा सगळ्यात त्याच्यापेक्षा मेजर प्रॉब्लेम आहे, तर हा पण तुम्हाला दाखवतो. आपण तुम्ही आता बघा. गार्डन होता हे बघा, हे illegal. हे सर्व सोसायटीचं जागा आहे. इकडे कव्हर करून ही इथून मग एक्साइज डिपार्टमेंट यांना परवानगी कशी काय दिली? नाही, ते सर्व पैसे देऊन संपतात. आपण जे मागवतो नाही, हे बघा, हे सोसायटीचं हे होतं. सोसायटी बघा, इथे आमची काय नाही तुम्ही एन्जॉय करा, तुमचा काय प्रॉब्लेम नाही. त्यांच्यावरती नाही काम केलंय. ही ड्रेनेज लाईन आहे. पूर्ण ड्रेनेज लाईन आहे. अशाच प्रकारे जर महाराष्ट्रात घटना घडत असतील तर कुठेतरी मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वसई विरार शहरामध्ये या अशा घटना काही नवीन नाही. कशा प्रकारे बिल्डर सोसायटीला चकमा देतात आणि कशा प्रकारे सोसायटीची जागा हे एखाद्या शेट्टी अन्नाच्या घशात घालतात, त्याचं हे ताजं उदाहरण आहे. आता हे रहिवासी गेले 15 वर्षापासून हा लढा देत आहेत, परंतु त्यांच्या लढ्याला यश येत नाही. खरं तर वसई विरार शहर महानगरपालिकेने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या ठिकाणी किनारा हॉटेल आहे ती जागा त्या सोसायटीची आहे. अधिकारी जर पैसे घेऊन अशा प्रकारची परवानगी देत असतील तर अशा अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणं काळाची गरज आहे. आता या सगळ्या प्रकरणाच्या नंतर खरंच प्रशासनाला जाग येईल का? खरंच वसई विरार शहर महानगरपालिका या गोष्टीकडे लक्ष देईल का? खरंच वसईचे सब रजिस्ट्रार या गोष्टीकडे लक्ष देतील का? खरंच या सोसायटीतल्या रहिवाशांना न्याय मिळेल का? की पुन्हा एकदा शेट्टी लॉबी गरम आणि मराठी माणसाचं मरण? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.